नमस्कार. स्वागत आहे तुमचे आपल्या भक्तिप्रिय चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात सर्व देवतांचे एक स्वतंत्र स्थान आहे आणि महत्त्व आहे. सर्व देवतांची पूजा करण्यासाठी विशेष दिवस आणि पद्धतीही सांगितल्या आहेत. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांना सर्वोच्च देवता मानले जाते. ब्रह्मदेवाला तर विश्वनिर्माता मानले जाते. मात्र भगवान शिव, विष्णूसह सर्व देवतांची पूजा केली जाते. पण ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही. तुम्हालाही कधी हा प्रश्न पडला आहे का? आणि जर नसेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे जाणून घेऊया की ब्रह्मदेवाची पूजा का कोणी करत नाही, ब्रह्मदेवाची मंदिरे का नाही आहेत, नेमकं काय कारण आहे. तर ब्रह्मदेवाची पूजा न करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. पुराणांनुसार एकदा ब्रह्मदेवाने विश्वाच्या कल्याणासाठी यज्ञ करण्याचे ठरवले. यज्ञासाठी जागा शोधण्यासाठी ब्रह्मदेवाने त्यांच्या हातातील एक कमळ पृथ्वीवर पाठवले. पृथ्वीवर ज्या ठिकाणी हे कमळ पडले तिथे ब्रह्मदेवाचे मंदिर स्थापन झाले. आणि हे ठिकाण राजस्थान राज्यातील पुष्कर येथे आहे. येथे कमळ पडल्यामुळे तलाव निर्माण झाल्याची धार्मिक मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार पुष्कर येथील ज्या जागेवर कमळ पडले होते ती जागा यज्ञासाठी निवडण्यात आली. यानंतर ब्रह्मदेव यज्ञ करण्यासाठी तिथे पोहोचले. यज्ञ एका शुभ मुहूर्तावर सुरू होणार होता. परंतु ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती वेळेवर पोहोचली नाही. यज्ञाच्या ठिकाणी शुभ मुहूर्ताच्या अगोदर सर्व देव आले, पण देवी सरस्वती आली नव्हती. तेव्हा ब्रह्मदेवांनी नंदिनी गायीच्या मुखातून गायत्री देवीला प्रकट केले आणि तिच्याशी विवाह करून यज्ञ पूर्ण केला. आणि तितक्यात देवी सरस्वती पोहोचल्या. आपल्या पतीशेजारी दुसऱ्या स्त्रीला पाहून त्या अतिशय क्रोधित झाल्या आणि ब्रह्मदेवांना शाप दिला. सरस्वती देवींनी ब्रह्माजींना शाप दिला की सृष्टीचे निर्माते आणि त्रिदेवांमध्ये प्रमुख असूनही कधीही तुमचे पूजन केले जाणार नाही. सरस्वती देवीच्या विक्राळ रूपाला पाहून सर्व देव भयभीत झाले. सर्व देवतांनी मिळून सरस्वती देवीला विनंती केली की त्यांनी आपला शाप परत घ्यावा, पण त्यांनी तो नाही घेतला. जेव्हा त्यांचा राग शांत झाला तेव्हा सरस्वती देवी म्हणाल्या की या पृथ्वीवर केवळ पुष्कर येथेच तुमची पूजा होईल. जर कोणी दुसरीकडे तुमची पूजा करेल अथवा मंदिर बनवेल तर त्याचा नाश होईल. पुष्कर येथील यज्ञाच्या ठिकाणी भगवान विष्णूही या कार्यात सहभागी होते. विष्णूंनी ब्रह्मदेवांना अशी कृती करण्यापासून का रोखले नाही असा विचार सरस्वती देवींच्या मनात आला. विष्णुदेवांनी पुढाकार घेऊन ही घटना थांबवली नाही. यासाठी देवी सरस्वतीने विष्णूंनाही शाप दिला. या शापानुसार श्री विष्णूंनाही पत्नीविरह सहन करावा लागेल. म्हणूनच श्री विष्णूंचा 7वा अवतार असलेल्या श्रीरामांना रामराज्य येऊनही सीतेचा विरह सहन करावा लागला होता, असे सांगितले जाते. पुष्कर येथे असलेले ब्रह्मदेवाचे मंदिर नेमके कधी स्थापन करण्यात आले याविषयी स्पष्ट उल्लेख इतिहासात आढळत नाही. पुष्कर येथे सरस्वती म्हणजेच सावित्री देवीचे मंदिरही आहे, मात्र ते दूर डोंगरावर आहे. ब्रह्मदेवांनी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा यज्ञ केल्याचे सांगितले जाते. म्हणूनच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या मंदिरात मोठ्या उत्सवाचे आयोजन केले जाते. ब्रह्मदेवांच्या एकमेव मंदिरात देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. येथे अशी मान्यता आहे की या 5 दिवसांच्या कार्तिक उत्सवादरम्यान येथे 33 कोटी देवतांच्या शक्ती उपस्थित असतात.
या शक्ती ब्रह्मदेवाच्या उपासनेसाठी येतात असे सांगितले जाते. तर याचबरोबर आजचा व्हिडिओ मी इथे समाप्त करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.